काढले. सफेद चवळी ह्याची भाजी ना मला खूप आवडते. आणि त्याच्यामध्ये ही बघा भाजी आपली मस्त तयार झालेली आहे. चिटिंग करायची आईस्क्रीम. पडशील बाबूआ. आम्ही जरा स्टँड काढते बाहेर. असं दनादन उड्या मारतोय. काय बस नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सगळ्यात आधी पहिला हे बघा टोपले घेतले. जांब तयार झाले. जांब की जांब जांब वाटतं. आपले पिंक कलरचे जांब आहेत ना, तयार झालेले आहेत. तर ते आपण काढून घेऊया. काल संध्याकाळी कोणाला जेव्हा म्हणत होतं की काढूया म्हणून, तयार झालेले असे वाटतात. म्हणजे आतल्या साईडला माहिती नाही पडलं ना, त्याच्यामुळे राहिलं गेलं. तर मी म्हटलं राहू दे, सकाळी काढूया आपण. आणि म्हटलं तुमच्याशी पण शेअर करता येईल ना, त्याच्यामुळे आत्ता ते जांब काढून घेऊया. आणि त्याच्यानंतर जांब काढून झाल्यानंतर आपल्याला तिकडे साफसफाई करायला जायचं आहे. म्हणजे भरपूर असा पालापाचोळा सगळा पडला आहे ना, ते म्हटलं थोडं थोडं आता सुरुवात करतो आहे. शिडी घ्यायला लागेल काय? का आलं? पूर्ण भरलंय. चढायला जागा नाही. सगळीकडे पळत वर आहे ना, ते तिकडे तयार झालेले. अच्छा, उंच आहेत. हा फांद्या लहान आहे ना अजून झाड. हां, आतल्या साईडला तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे जरा अरे काय तुटलं? फांद्या कमजोर आहेत सांगतो लहान. हाताने नाही तुटत आहे? हाताने थांब, मी बघते थांब. नंतर ते हे घे ना, गरकी घे ना आपली. गरकीने सगळे खाली पडले. खाली नाही मला पाडायचे. थांब जरा उभी. हात येईल इथे लागेल. 2 मिनिटाचं काम आहे. ते बघा आतल्या साईडला ना तयार झाले. पूर्ण डार्क कलर झालेला आहे त्या जामचा. पडले, पडू दे पडू दे, पडलेले उचलता येतील. हां, या साईडचे पण ठीक आहे. टाक ह्या टोपलीत. सावकाश. फांदी नाही तर ह्या साईडला खेचून घ्यायला पाहिजे. पडू दे पडू दे, खाली पडलं तर चालतील. हे बघा असे खाली पडले ना, हे सगळे उचलून घेतले. ते सुकायला लागलेले दिसतात. हां, हे बघा हा पूर्ण तयार झाला आहे बघा. नाही नाही, रंग बघ ना. हे बघा ह्याचा रंग बघा आणि बाकीचा आहे त्याचा रंग बघा, किती फरक आहे. म्हणजे पूर्ण डार्क कलर झाला ना की तो पूर्ण तयार झाला. हे बघा, हे पूर्ण तयार झाले. आता हे बघा, हे खाली पडले. ठीक आहे, हे पण खायचे आपण. किती मस्त वाटतात ना. पण खायला ते काय एवढेच आहेत मग. आता तिकडे आहेत पण ते नको राहू दे. काय आपण रूम काढून खाव्या ना. तेव्हा ह्या साईडला दिसतात डार्क कलर. आहे बघ तेव्हा तिकडे बघ, हाताशीच आहेत ते. जे कलर डार्क वाटतात ना ते काढून टाक. हां हां, वरच्या साईडला अजून आहे का फांदीवरती? वर पण आहेत. हा, आतल्या साईडला ते कशा झाडांची पानं बिडून त्यातनं दिसणार, म्हणजे पटकन दिसण्यात येत नाही. हे पण तयार झालं वाटतं. चवीला एकदम भारी आहेत. हे एकदम गोड आहेत हे आपले जाम घरचे. काढले. स्वादिष्ट एकदम. काल संध्याकाळी ना काढले होते जांबा 2-4 आणि देवापुढे ठेवलेले आहेत. केळी पण आपली तयार झाली ना, ती पण आधी देवापुढे ठेवली आणि मग खायला सुरुवात केलेली आहे. चला जाऊया ना काम करायला. आमचे शेट बघा, पांढरे शेट वाघ्या शेटला सोडलंय ना, म्हणून त्याचा जीव जरा वर खाली झालाय. सोड ना, त्याला जाऊ देत ना. त्याला पण शिसू करायचं असतं की नाही. थांब शेरू, सोडते तुला.
तुला खायचंय? तुला जाम खायचंय? हां खायचंय जाम? जा, गाडी आली वाटतं पाण्याची, आवाज येतो ना. चला आता पाणी भरावं लागेल आधी. चला कामाला सुरुवात करूया. हा काय किती बघा कचरा आपल्या बागेमध्ये आहे. काल बघितला ना, म्हणजे आम्हाला बघून बघून मग जरा वाईट वाटतं की एवढी बाग आपली खराब झालेली आहे. त्याच्यामुळे म्हटलं सुरुवात करूया. हां चालेल. हे बघा ही मी झाडू घेतले आणि कुणालच्या बाबांनी ते ह्याला काय म्हणतात, काहीतरी म्हणतात ह्याला, मला माहीत नाही आहे. तर पटकन आता जेवढा भाग होईल ना तेवढा साफ करून घ्यायचा आहे. कारण एवढा सगळा म्हणजे कंपाऊंड साफ करायला काय एका दिवसात ते होणार नाही. त्याच्यामुळे थोडं थोडं म्हटलं करूया. कुठनं सुरुवात करू मी? तिकडे येऊ? हां चालेल चालेल ठीक आहे. हां चला 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 जरा फोन लावते स्टँडला आणि सुरुवात करूया. तर आजचं आमचं शेड्यूल पण तुम्हाला मी सांगते. प्लॅनिंग ठरलेलं आहे कालपासूनच. आज म्हणजे घरातलं आता काम आटपलं ना, नाश्ता वगैरे सगळं जेवण बिवण बनवून घेणार आहे मी. आणि अंदाजे समजा ना 10:30-11च्या दरम्यान आम्ही दोघंजण जाणार आहोत मार्केटमध्ये, खारेपाटणला ना. हां खारेपाटणचा आज नाही बाजार आहे आणि खारेपाटण जवळ आहे आमच्यापासून, एवढं काय लांब नाही आहे. एक 15-20 किलोमीटर लांब आहे ना. आणि मिरची खरेदी करायची ना आपल्याला, म्हणजे आहे मिरची पण कमी आहे. त्याच्यामुळे म्हटलं जाऊन बघूया त्या मार्केटमध्ये कशी मिरची आहे काय आहे ते. आता आपल्या तरळ्यामध्ये पण बसतात मिरचीवाले, पण तरळ्यातला बाजार आपला अजून लांब आहे. म्हणजे अंदाजे समजा ना अजून 1-2-3 दिवस थांबावं लागेल. तर म्हटलं इतके दिवस आपल्याला थांबायचं नाही आहे, पटापट आपल्या कामाला की नाही सुरुवात करायची ना. म्हणजे मिरची कशी सुकवायला पण लागते ना. त्याच्यामुळे मग म्हटलं आज आम्ही जायचं ठरवलं आहे. थोडीशी तयारी आम्ही केलेली आहे. म्हणजे एक्स्ट्रा जो माल आपल्याकडे होता ना, आज सकाळी पण उठून आहे ना साफ वगैरे करून ठेवलेल्या आहेत मिरच्या. त्याच्यामुळे आत्ता आपण जो माल आणूया खरेदी करूया तो फक्त 2 दिवस सुकवावा लागला आणि त्यानंतर मग साफ करायला सुरुवात करणार आहोत. चला आता पहिला बागेकडे पण थोडंसं बघूया. वागूया. वाघ्याला इकडे यायचं आहे. हे बघा 2 जण आले. चला या. चला इकडे या, चला इकडे या. तो बाबा बोलतो जा. हे शेरू सोड त्याला. काम करायला जा जा, ते पाणी पिऊया ये. शेरू एकाला पकड ना, एखादी ही पकड पट्टी. तू काम कर ना, त्यांना माहिती तू हायपर होऊ नको. ते बाहेर जातील. जाऊ दे. आता जाऊया घरी. म्हणजे कुणालच्या बाबा ते कचरा आहे ना तो जाळत आहेत, थोडासा जमा केला आहे. आता काय एकदम काय होणार नाही, ते रोज थोडं थोडं करायचं. आणि हे बघा चंगू मंगू आपले आलेत खेळून, दोघं पण बसलेत बघा कसे. कुठे गेलात रे चंगू मंगू? हां दमलात? त्यांना पाणी दिलं होतं प्यायला. बसा आता शांतपणे. हे असे मातीवरती बसलेत बोके, खेळून आलेत ते. तर किचनच्या कामाला बघा सुरुवात केली. कुकर लावून घेतला वाघ्या शेरू यांच्यासाठी आधी. आणि मला आता ही भाजी करायची. पीठ मळून ठेवलं आहे मी, ते बघा तिथे झाकून ठेवले. आणि भाजी चवळीची भाजी, छान अशी चवळी भिजले, सफेद चवळी. ह्याची भाजी ना मला खूप आवडते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं वांगं. ही आपल्या बागेतली वांगी आहेत जी काल काढली होती. आणि हे टोमॅटो आहेत ना ते पण आपल्या बागेतले आहेत. हा बघा टोमॅटो कसा सुरकुतल्यावर काय झाला आहे, पण ठीक आहे, हे आपल्या बागेतलं आहे ना त्याच्यामुळे फेकायचं नाही. हे धुवून वगैरे आता घेते मी आणि सगळं चिरून घेते. ह्याच्यामध्ये वाटपसुद्धा काढून ठेवलं आहे, त्याच्यामुळे भाजी बनवायला काही वेळ लागणार नाही. पटकन तयारी करून घेते मी. तर ही बघा भाजी ना चिरून ठेवली. आणि त्या भाजीमध्ये शेंगाच्या शेंगा पण टाकल्यात 2 आपल्या झाडाच्याच आहेत त्या. ते कुणालच्या बाबाने मला काढून दिल्या त्या. आणि हे काजूचे गर, ओले काजू आता नाही ना अजून आहेत का, संपले ना आता. हे शेवटचे ओले काजू संपले आता. आता बिया सुकायला सुरुवात झाली ना, तर थोडेसे काल काढले होते ना ते आता कटिंग करून देत आहेत ना. मग ह्या भाजीमध्ये आपण टाकूया. चवळीच्या भाजी देऊन छान लागते ना. लग्नाची भाजी असते ना, लग्नाच्या पंक्तींमध्ये करतात. तर सगळ्यात आधी सोललेले जे काजू होते ना ते मी गरम पाण्यामध्ये एक 10 मिनटं ठेवून दिले. म्हणजे साधारण कोमट पाणी करायचं आणि मग काजूच्या बिया आहेत ना म्हणजे ओले काजूवर ठेवून द्यायचे.
त्या साली ज्या असतात ना त्या लगेच म्हणजे सोलून पटकन होतात, वेळ लागत नाही. आणि त्याच्यानंतर आता इथे भाजी बघा मी करायला घेतले. कढईमध्ये तेल घातलं, त्यात जिरं घातले, कढीपत्ता, कांदा, आलं लसूण घातले, टोमॅटो आणि त्याच्यानंतर तिखट मसाला घातलेला आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं, चांगलंसं परतून घेतलं, म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर चवळी, वांगी आणि शेंगाचे शेंग वगैरे ना ते घातलेले आहे. काजूचे गर की नाही सोलायचे बाकी होते, त्याच्यामुळे फोडणी करता करता ते गर आहेत ना मी सोलून घेतलेले आहेत. आणि सगळं मिक्स करून घेतलं. चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं, थोडीशी हळद आणि गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलेलं आहे. आणि तोपर्यंत उकळी येत ठेवलं मी. आणि इथे म्हणजे कशा बिया आहेत ना आपल्या, म्हणजे काजूच्या बिया आहेत ना त्या पण सोलून झाल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग मी इथे काजूच्या बिया त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि हे जे काजू असतात ते शिजलेले चवीला बाबा भारी लागतात. आणि ह्यावर्षी जवळजवळ मला असं वाटतं की 2दा का 3दा मी काजूची भाजी केलेली आहे. म्हणजे सध्या आपल्या बागेमध्ये काजूचे गर मिळतात आपल्याला, पण कमी प्रमाणात आहेत. गेल्या वर्षीपासूनच गर म्हणजे काजू धरायला की नाही सुरुवात झालेली आहे. पण ह्या भाजींमध्ये हे गर वगैरे आपण घालतो ना, म्हणजे खूप चांगले लागतात चवीला वगैरे. नॉनव्हेजमध्ये तर बेस्ट लागतातच, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. तर इथे बघा आता उकळी पण आली होती, तेवढ्यात म्हणजे काजूचे गर आहेत ना ते सोलून झाले. आणि मग ते ह्याच्यामध्ये ॲड केले. गॅस आता इथे मी स्लो केला आणि भाजी शिजत ठेवली. एक 5 ते 7 मिनटं भाजी. मग अशी भाजी करता करताच आमच्याकडे लाईटच गेली होती, म्हणजे आली 1-2-4 मिनिटांनी. पण शेवटी शूटिंग करताना फरक पडतो ना. ही बघा भाजी आहे. 1 मिनटं. गॅस आता मी ना फास्ट केला आहे, जरा ना आटायला पाहिजे. मग पाणी वाटते ना, जरा सुकवते आणि मग तुम्हाला परत दाखवीन. काजू शिजलाय का? शिजलाय. हे बघा भाजी आपली मस्त तयार झालेली आहे. आता पटपट नाश्ता करतो आणि निघतो आम्ही बाजारात जाण्यासाठी. कुणाल चल खायला घे. चला आता नाश्ता वगैरे केला आणि निघालो आम्ही मार्केटमध्ये जायला, खारेपाटणला. आता बघूया जमते की नाही शूटिंग करायला. कारण खरेदी वगैरे करायचं म्हटलं की शूटिंग मग थोडीशी अडचण होते आणि गर्दी पण असते ना, त्याच्यामुळे. तरी पण प्रयत्न करते, शॉर्ट व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. चला हे आता खातच चालले मी. हां चला चला, घरी आल्यानंतर स्वागत करायला. चला खाऊ आणलंय चला. हां चल ग. वाघेला बांधून ठेवले बघा कसं लाडत आलंय बघा. हे बघा हे असे लाड यांचे. हां आली. तो तिकडनं एक हाक मारतोय. चला घरात चल, खाऊ आणलाय चल. ओ कोण ग ओरडतं? तू गाई केलेली बघ, खाऊ आणला आईने. चला आता खाऊ आणलेला पहिला ह्या दोघांना देते, नंतर मला ना हैराण करतील. दोघांसाठी नाही, तिघांसाठी पण आणलंय, कुणालसाठी पण आणलंय. खाऊ आणला बेटा, लस्सी आणली लस्सी. हा बसला इथंच. हां चला खाऊ खायचं चला. आता इथे मी लस्सी आणली होती, हे बघा 2 लस्सी आणली, एक कुणालसाठी आणि एक वाघ्या शेरू यांच्यासाठी. आता ही लस्सी बघा गोड आहे ना, त्याच्यामुळे आता गोड कसं ह्यांना जास्त द्यायचं नसतं ना. लस्सी आता रिकामी करून घेतली, डिवाईड करून. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि आता हे दोन्ही मिक्स करून द्यायचं. दोघं पितात म्हणजे गोड मग जरा कमी होईल. ही अशी आयडिया लावायची असते. आता आईस्क्रीम वगैरे नको म्हटलं, थंड असतं ना ते. आता हे बऱ्यापैकी कसं गार झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये गोडवा आहे थोडंसं, काहीतरी चालून जातं गोड असली तरी पण. ठीक आहे म्हटलं चला देते. हां एका हाताने जमत नाही ना. आता शेरूला दिलं, आता हे वाघ्याला नेऊन देते. हा बघा पितोय बोका. हे असं जरा चिटिंग करायची. चिटिंग करायची. आईस्क्रीम आणला, आईस्क्रीम खावा. त्यांना फक्त एवढं माहिती आहे की आता आई आणि बाबा बाहेर गेले ना, काहीतरी खाऊ आणलं आहे. मी म्हणाले ना मगाशी त्यांना खाऊ आणलेला आहे. मग आता ते समजून जातं की हा बाहेरचा खाऊ आहे, आईस्क्रीम आहे. तो खातात. बाबू काय वाग्या, आईस्क्रीम आहे ना. आणि तेच घरातलं दिलं असतं ना, हे दही वगैरे असं नसतं खाल्लं. मग हे असे आहेत ह्या दोघांचं. झालं चाटून पुसून खाऊन झाले, संपला खपा झाला आईस्क्रीम. चला आता दादाला जेवायला देते. हां बसा आता.
तर आता ही कालची क्लिप आहे ना तुमचे शेअर करते. आपले सबस्क्रायबर आहेत ना ते आपल्याला भेटायला आले होते आणि त्यांनी काही गोष्टी ना आपल्याकडनं खरेदी पण केल्या होत्या, म्हणजे ऑर्डरच्या वस्तू त्यासुद्धा त्या आपल्याशी म्हणजे घरी येऊन की नाही घेऊन गेलेल्या आहेत आणि थोड्याशा गप्पा गोष्टी त्यांच्याशी केल्या आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या घरातलं काम करायला की नाही सुरुवात केलेली आहे. तर इथे आता कपडे वगैरे माझे धुवायचे बाकी होते, म्हणजे असं कुठे बाहेर गेलं ना की घरातल्या कामाचा बघा गोंधळ होतो. सकाळी जातेवेळी काम मी करून गेले होते तरी पण थोडंसं काम आहे ना आता आल्यावरती ते पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मला वाघ्या आणि शेरू यांचं जे चिकन आहे ना ते शिजत ठेवायचं होतं. चूल आपली पेटलेली आहे संध्याकाळच्या वेळेस. वाघ्या आणि शेरू यांचं चिकन आहे ना ते आता शिजत ठेवलं आहे मी. दुपारी आम्ही अंदाजे काहीतरी 1-1:15च्या दरम्यान घरी आलो, पण काहीच खरेदी केलेली नाही आहे कारण मार्केटमध्ये मिरचीच नव्हती, त्याच्यामुळे गप निघून आलो. हां, इतकंच की बाजार फिरलो आम्ही आणि पहिल्यांदाच खारेपाटणच्या मार्केटमध्ये आम्ही गेलो होतो. इतकं कडाक्याचं ऊन, बापरे, अगदी नकोसं वाटलं आणि भर 12च्या दरम्यान आम्ही पोचलो होतो तिथे ना आणि त्याच्यामुळे इतकं ऊन ना अगदी भिरभिरायला झालं. असं वाटलं की नको बाबा हे दुपारचा बाजार करणं नको. पण आहे ना तो खारेपाटणचा बाजार आहे ना तो संध्याकाळच्या वेळेस बंद होतो, म्हणजे दुपारी 2-2:30च्या दरम्यानच बंद होतो असं आम्हाला माहिती पडलं आणि त्याच्यामुळेच मग आम्ही सकाळी 11-11:15च्या दरम्यान की नाही घरातनं निघालो आम्ही. फारसं असं काही लांब नाही आमच्यापासनं, एक 10 ते 15 किलोमीटर आहे. 10 मिनटामध्ये पोचलो आम्ही त्या मार्केटमध्ये. पण ऊन इतकं भयंकर होतं आणि त्यात परत मिरची पण नाही, म्हणजे ज्या कामासाठी गेलो होतो ना काहीच नाही, त्याच्यामुळे मग रिटर्न आलो. आता मंगळवारी आपल्याकडे आठवडे बाजार लागेल ना त्यावेळेस मिरची मिळेल, म्हणजे आमच्या तरळ्याच्या मार्केटमध्ये आता बसतात मिरचीवाली, त्याच्यामुळे फारशी काही अशी अडचण नाही आहे, होईल आपलं काम. आणि तोपर्यंत आहे ना घरामध्ये जे काही मटेरियल ते म्हटलं साफबीफ करायचं काम सध्या आमचं चालूच आहे. तर आत्ता बघा हे शिजून घेते आणि त्याच्यानंतर मग आपलं झाडांना पाणी घालायचं काम चाललेलं आहे. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि कोणी नवीन असाल चॅनलला म्हणजे चॅनलवरती सबस्क्राईब करा. मसाला वगैरे आणि पीठ वगैरे कोणाला ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, म्हणजे कॉल करा किंवा मेसेज करा, तुम्हाला तुमची ऑर्डर घरपोच केली जाईल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.